दत्तशिखर संस्थानचे महंत कैलासवासी मधुसूदन भारती अनंतात विलीन, लाखो भक्तांनी दिला साश्रू नयनांनी अखेरचा निरोप। जगप्रसिद्ध दत्तशिखर संस्थानचे 30वे महंत कैलासवासी परमपूज्य मधुसूदन भारती महाराज यांचे दिनांक 4 एप्रिल 2026 रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले होते। त्यांच्यावर दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी दुपारी 3 वाजता शोकाकुल वातावरणात दत्तशिखर परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी लाखोंचा जनसागर उसळला होता। साश्रू नयनांनी निरोप दिला। यावेळी भक्तांना अश्रू अनावर झाले होते। परमपूज्य कैलासवासी महंत मधुसूदन भारती यांचा जन्म अहिल्यानगर येथे झाला असून त्यांना वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी दत्तशिखर संस्थान येथे आणून सोडलं होतं। हिवरा तालुका महागाव येथील शाळेत 10वीची परीक्षा झाल्यावर दीक्षा देण्याचे निश्चित झाले। त्यानंतर 12वी पर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यावर संस्थानवर दत्तप्रभूंच्या सेवेत असताना परमपूज्य कैलासवासी महंत गुरु अच्युत भारती यांचे वारस म्हणून सन 1978 साली रथसप्तमीच्या दिवशी 30वे महंत म्हणून नियुक्ती झाली। त्यांचा 48 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला असून दिनांक 4 एप्रिल 2026 रोजी त्यांचं निधन झालं। त्यानंतर दिनांक 5 एप्रिल रोजी परंपरेनुसार त्यांचे वारस म्हणून ईश्वर चिट्टीने परमपूज्य प्रभू योगी श्याम भारती महाराज यांची 31वे महंत म्हणून नियुक्ती झाल्यानंतर परमपूज्य कैलासवासी महंत गुरु मधुसूदन भारती यांच्यावर शोकाकुल वातावरणात विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी प्रचंड जनसागर लोटला होता। यावेळी लाखो भक्तांनी साश्रू नयनांनी त्यांना अखेरचा निरोप दिला। यावेळी माहूरकरांनी आपली सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवून परमपूज्य कैलासवासी महंत मधुसूदन भारती मालक यांना श्रद्धांजली अर्पण केली। यावेळी माहूरवासियांतर्फे गडावर आलेल्या भक्तांसाठी दत्तनगर टी पॉइंट येथे महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती। तसेच माहूर आगारातर्फे भाविकांना दत्तशिखरावर जाण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली होती। यावेळी तहसीलदार अभिजित जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भुंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। प्रतिनिधी अंबादास मुक्ते, माहूर। नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। धन्यवाद।